हॅलो, अनमोल कोठाडे सर, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आत्ताच आपण रावसाहेब पाटील सरांचं अत्यंत रसाळ पद्धतीनं शांतारामांबद्दलचं कथन ऐकलेलं आहे. थोडंसं आता विस्कळीत स्वरूपात काही वक्तव्य ऐकण्याची अनुभव घ्या आता, त्यामुळे कदाचित तुम्ही थोडंसं बोर होण्याची शक्यता आहे. सर्वात पहिल्यांदा मी खूप विस्कळीत बोलतो, त्याच्यामुळं आभार पहिल्यांदाच मानून घेतो. आयोजक संयोजक सगळ्यांचे आभार की मला या ठिकाणी बोलवलं, पण त्यात वेळ वाया घालवत नाही. अनेकांत, अपरिग्रह आणि अहिंसा या तत्वांचं पालन जो जो माणूस करेल तो जिनेंद्र होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. म्हणजे असं सांगितलेलंच आहे. आणि मग अशी क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये येवो अशी माझी इच्छा मी सर्वांप्रती आणि मायासाठी सुद्धा व्यक्त करतो आणि सगळ्यांना अभिवादन करतो. मराठी जैन साहित्य संमेलन या संमेलनामध्ये जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीस जैनांचे योगदान या विषयावर बोलण्याबद्दल मला जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा मी इफ्फी इफ्फीमध्ये गोव्यामध्ये एक इफ्फी नावाचा एक फेस्टिवल असतो, त्या फेस्टिवलच्या धांदीत होतो मी, आणि त्यामुळे मी पटकन हो म्हटलं. शिवाय मला सांगितलं होतं की प्रकाश मगदूम सुद्धा सोबत असणार आहेत वगैरे, ती सुद्धा एक अधिकची उपलब्धी होती, त्याच्यामुळे मी नक्की येतो म्हणलं. आणि तो विषय तिथं संपला आणि फेस्टिवल संपला. आणि त्यानंतर मी या विषयाकडे जेव्हा वळलो, भारतीय चित्रपटसृष्टीस जैनांचे योगदान, थोडासा मी आतून अस्वस्थ झालो. याचं कारण असं आहे, मी थोडासा सेक्युलर मनोवृत्तीचा माणूस आहे. आणि सेक्युलर मनोवृत्तीचा माणूस असल्यामुळे मी कधीच सिनेमांकडं, चित्रपट हे वैश्विक माध्यम आहे, ते जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या भाषातल्या, वेगवेगळ्या संस्कृतीतल्या, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या जातीच्या लोकांना जोडणारं माध्यम आहे. आणि त्याच्यामुळं मला इराणच्या एखाद्या दिग्दर्शकाची फिल्म आवडते तेव्हा तो मुस्लिम आहे का इराणी आहे हे माझ्या मनात नसतं. तसंच कुठल्याही दिग्दर्शकाची फिल्म मला जेव्हा आवडेल तेव्हा तो अमुक अमुक धर्माचा आहे आणि म्हणून तो मला खूप आपुलकीचा आहे असं माझ्या मनात तरी होत नाही. म्हणजे ही माझी भावना आहे, व्यक्तिगत भावना आहे, फक्त ही मला व्यक्त करावीशी वाटते. ही म्हणजे अगदी पहिल्यापासूनच चित्रपट माध्यमाकडं आणि उद्योगाकडं माझी पाहण्याची जी सवय होती तर ती ह्याच दृष्टिकोनातून होती कळत्या वयापासून. हां, मी जेव्हा लहान होतो आणि मी जेव्हा न कळत्या वयाचा होतो त्यावेळेला बहुतेक सिनेमांमध्ये, आपल्याकडं हिंदी सिनेमांमध्ये हिंदू देवदेवतांची प्रतीकं पहिल्यांदा बॅनर म्हणून पडतात. सिनेमा सुरू होतो तेव्हा एक बॅनर येतो आणि त्या बॅनरमध्ये हिंदू देवदेवतांचं प्रतीक पडतं, चिन्ह काहीतरी पडतं, मंत्र एखादा ओम नमः शिवाय वगैरे असं काहीतरी येतं. आणि ते सवयीचं होतं, त्याला काही हरकत नव्हती. आणि क्वचित कधीतरी जेव्हा मला, तेव्हा मी लहान होतो बरं का, न कळत्या वयातला होतो, क्वचित कधीतरी नमोकार मंत्र एका बॅनरवर झळकला. मला वाटतं रतन जैन प्रोड्युसर असलेल्या बहुतेक फिल्म्स होत्या आणि त्यावेळेला मला त्या वयात छान वाटलेलं, म्हणजे तितकंच. त्यानंतर त्या पद्धतीचं कौतुक मला कधी किंवा आपुलकी, वेगळी स्नेहभाव, म्हणजे जगातला जपानच्या अकिरा कुरोसावाची फिल्म बघत असताना, अकिरा कुरोसावा म्हणून एक, जसं आपल्याकडचं एक सत्यजित रे, जसं शांताराम एक नाव आहे, तसं अकिरा कुरोसावा जपानमधला एक मोठा दिग्दर्शक आहे आणि त्याची एक राशोमन नावाची फिल्म आहे. नाव नाही लक्षात राहिलं, त्या फिल्मचं नाव नाही लक्षात राहिलं तर सोडून द्या किंवा मी नंतर तुम्हाला सांगेन सुद्धा. पण मुद्दा महत्त्वाचा काय आहे की ती फिल्म पाहत असताना पहिल्यांदा मला अनेकांतवाद रिअलाइज झाला. अनेकांत शब्द मी ऐकला होता, तो मला माहीत होता, अनेकांत म्हणजे काय मला माहीत होतं, पण मला अनेकांतवाद म्हणजे काय म्हणजे माहीत असणं आणि रिअलायझेशन होणं, म्हणजे विस्तव गरम असतो माहीत असतं आणि चटका बसल्यानंतर अनुभूती जी होते ते रिअलायझेशन असतं. तर ह्या रिअलायझेशन लेवलला जे मला अनेकांतवाद कळला तो एका जपानी सिनेमांमधून कळला. आणि त्याच क्षणी मी त्या अकिरा कुरोसावाशी माणुसकीच्या नात्यानं, निखळ माणसाच्या नात्यानं जोडला गेलो. मी आमच्यामध्ये कुठल्याही भिंती, तो जपानीज आहे, तो अमुक अमुक धर्माचा आहे, तो अमुक अमुक वंशातला आहे, असं कुठलंही माझ्या मनात काही आलं नाही. मुद्दा माझा क्लिअर यासाठी करतोय मी. मग ह्या पार्श्वभूमीवर
तरी सुद्धा जेव्हा ह्या विषयाचा विषयाला अनुसरून आता विषयावर बोलायचं आहे तर थोडी तरी तयारी करायला पाहिजे. आणि म्हणून मी बघायला लागलो, व्ही शांताराम आपोआप कुणाकडून तरी कळलेच होतं. व्ही शांताराम तो जैनाचा आहे. मी कोल्हापुरात होतो ना, तर ते कोणीतरी मला असं सांगितलेलं तो जैनाचा आहे म्हणून. आपल्याकडे असं सांगण्याची पद्धत आहे, म्हणजे आपला असला तर आपला आहे, आणि तो जैनाचा आहे, तो पाटलाचा आहे, तो अमुकचा आहे, तो तमुकचा आहे, तो अक्कोळे सरांचा आहे. तर असं सांगण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे ना, आपण म्हणतो की नावात नाही गुण बघा, पण आपण नॉर्मली नावच बघतो. कुठल्या जातीचा आहे. बसवण्णांचं वचन मला इथं आठवणीनं सांगतो. बसवण्णा म्हणतात, हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असं म्हणू नका, हा माझा, हा माझा, हा माझा असे म्हणा. बसवण्णा म्हणून मला आवडतो, जरी तो लिंगायत असला तरी. म्हणजे महावीर भगवानांबद्दल मला आदर आहेच. मगाशीच मी ज्या तत्वांपासून सुरुवात केली, अनेकांत, अपरिग्रह, अहिंसा, पण ह्या बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत, त्या पाळण्याच्या गोष्टी आहेत, आणि त्या अनुभूतीतून इतरांना प्रत्ययाला देण्याच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. नाही तर बोलणारे काय, आपण खूप लिहितो, खूप बोलतो, पण वागतो काय, हा महत्त्वाचा मुद्दा राहतो असं मला वाटतं. हे बघत असताना मग चित्रपटाच्या इतिहासाकडे गेलो मी. मग मला चित्रपटाचा इतिहास बघताना कोणते चंदूलाल शाह नाव ऐकलेलं मी. म्हणजे भारतीय सिनेमाचा इतिहास कुठेतरी सुरू होतो आणि त्या टप्प्यावर कुठेतरी पहिल्यांदा स्टुडिओ सिस्टीम आली, आणि तो सिस्टीम आता आपल्याला आडनावावरून लगेच जात धर्म कळतंच. त्यामुळे मी लगेच सर्च केला, चंदूलाल शाह जैन असणार आहेत. मग टाकून बघितलं मी पहिल्यांदा, चंदूलाल शाह कोणत्या धर्माचे आहेत. आणि मग चंदूलाल शाह जैन आहेत असं कळलं. त्यांनी 1925 ते 1963 साली त्यांची चित्रपटाची कारकीर्द आहे. आणि त्या काळामध्ये रणजित स्टुडिओ हा त्यांचा एक स्टुडिओ होता, आणि टायपिस्ट गर्ल, सुलोचना आणि गोहर यांना घेऊन काढलेला सिनेमा होता. गुणसुंदरी नावाचा एक सिनेमा होता 1927 सालचा, हे मला कळलं. त्यानंतरच्या टप्प्यात येतात व्ही शांताराम. व्ही शांतारामबद्दल आता मी डिटेल जात नाही, कारण सरांनी खूप छान पद्धतीने, रसाळ पद्धतीने त्याचं सांगितलेलं आहे. त्यांच्याबरोबर जे असलेले 4 शिलेदार होते आणखीन, दामले, धायबर, कुलकर्णी आणि फत्तेलाल. हे नाव आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे, हे नाव विसरून चालणार नाही. तर आणि दुसरी गोष्ट व्ही शांतारामांची एक मला आणखी महत्त्वाची सांगतो, की प्रभात स्टुडिओ सुरू झाला तो कोल्हापूरमध्ये, नंतर तो पुण्यात गेला, आणि आज जे FTI आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुण्यातली फिल्म स्कूल माहीत असेल, फिल्म इन्स्टिट्यूट, कॉलेज रोडची, लॉ कॉलेज रोड, ते करूर रोड असलेली, म्हणजे नळ स्टॉपपासून जवळ असलेलं हे स्कूल भारतातलं एक अत्यंत महत्त्वाचं स्कूल जे आहे ते प्रभात स्टुडिओच्या वास्तूत आहे. म्हणजे प्रभात स्टुडिओ नंतर बंद झाल्यानंतर जेव्हा शांताराम मुंबईला गेले राजकमल स्टुडिओ काढण्यासाठी, पण आजही त्यांनी बांधलेल्या एका वास्तूच्या अवकाशामध्ये जो काही स्पीकिंग ट्री आहे, एक अवकाश आहे, मुक्तावकाश आहे, आणि त्या मुक्तावकाशावर दडपण येऊ नये म्हणून जिथले विद्यार्थी JNU सारखी आंदोलनं सुद्धा करत असतात, तर ते FTIचं अवकाश आहे, खुलं अवकाश आहे. तर मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. मग मी जेव्हा नावं काढायला लागलो तेव्हा खूपच नावं यायला लागली, आणि मग कुठली इतक्या नावं जर मी सांगत बसलो तर किती वेळ लागेल, आणि मला खरं सांगू का, जास्त बोलण्याचा कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी म्हटलं की थोडीशी नावं फक्त तुम्हाला, संजय लीला भन्साळी तुम्हाला माहिती आहेत, ताराचंद बडच्या त्या सगळे माहीत असणार, राजश्री प्रोडक्शन, म्हणजे त्या काळात त्यांनी बनवलेले सिनेमे ज्याच्यात कुटुंब मूल्य व्यवस्थेची आणि एकदम निष्पाप भाबड्या अशा गोष्टी असायच्या, आणि एक निर्भय करमणूक असायची, गाणी छान असायची वगैरे वगैरे. त्यांचा नंतरचा सूरज बडजात्या, त्यांचा नातू सूरज बडजात्या, तर त्याच्याच फिल्म्स आजच्या पिढीला सुद्धा माहिती आहेत, हम आपके है कौन, मैंने प्यार किया वगैरे वगैरे वगैरे. तर ही खूप मोठी लाईन आहे. पण ह्यांचे निर्भय सिनेमे जरी असले एका बाजूला, तरी मला काही फिल्म मेकर्सचं काय करायचं कळत नाही. म्हणजे समजा एखादा फिल्म मेकर, अलीकडच्या काळात तुम्हाला माहिती आहे की राजकीय प्रोपोगंडा फिल्म्स येत आहेत. मी आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही बरं का, मग अनेक जण प्रोड्युसर खूप आहेत, भारत शाह, मनीष शाह, सोहम शाह, प्रतीक गांधी, असे खूप 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 जण आहेत. ही लिस्ट काढायला लागलं तर माझं मी जत्रा काय म्हणतो आपण, ते नामावलीच मला देण्यात सगळं करेल, तर त्यापेक्षा ती इंटरनेटवर आपण सर्च करू शकता नावं. मला तर सांगायचं आहे की काही जणांची मी नावं जेव्हा बघत होतो, जसं व्ही शांतारामांनी जरी कमर्शियल एलिमेंट्स ठेवून सुद्धा सामाजिक बांधिलकीचे सिनेमे दिले,
त्यात अनेक त्यांनी मानवतावादी गोष्टी सांगितल्या. शेजारीसारखा सिनेमा, माणूससारखा सिनेमा, दो आंखें भारत ज्याच्यामध्ये परिवर्तन शक्य आहे हे सांगणारा सिनेमा, असे सिनेमे जे दिलेले आहेत एका बाजूला. मग त्या बाजूला दुसरा समजा एखादा माणूस असा असेल की ज्यांनी तद्दन व्यावसायिक नव्हे धंदेबाईक सिनेमे बनवले असतील आणि तो जैन असेल तर त्याचा मला गर्व असायला पाहिजे का? हे माझ्या मनात पडलेले प्रश्न आहेत. हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे असं मी म्हणत नाहीये. प्रत्येकजण एखाद्या गोष्टीकडे, म्हणजे माझा काल एक मित्र म्हणाला, नाही तुम्ही तो उद्योग म्हणून बघा म्हणला, तुम्ही हे कलात्मक वगैरे इतक्या अपेक्षा लादू नका, तुम्ही जैन म्हणून त्याच्याकडे तसंच कौतुक करा. पण मला असं वाटलं की इंडस्ट्रीबद्दल एक स्टेटमेंट आहे, द इंडस्ट्री शीट कळलं ना, निष्ठा. द इंडस्ट्री इज शीट बट इट इज अ मीडियम दॅट इज रिअली ग्रेट. तर माध्यम महत्वाचं आहे. माध्यमाची सामाजिक बांधिलकी महत्वाची आहे. माध्यमाची भाषा, चित्र साक्षरता ज्यातनं येते, म्हणजे माध्यम साक्षरता ही आपल्यासाठी, पण त्यांची व्याकरण, सिनेमाचं व्याकरण महत्वाचं आहे. या पातळ्यांवर, ज्या पातळ्यांवर शांतारामचे सिनेमे सुद्धा कुठं उणे पडत नाहीत, तर तसे काही दिग्दर्शक मला असे भेटले. उदाहरणार्थ केरळ स्टोरीसारखा एक सिनेमा येतो जो आजकालच्या प्रोपोगंडा फिल्म, ज्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये इफ्फीच्या काश्मीर फाईल्स या फिल्मला आंतरराष्ट्रीय एक ज्युरी म्हणलं होता इस्रायलचा, की इतकी व्हल्गर प्रोपोगंडा फिल्म तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात कशी काय असू शकते असं म्हटलं होता. अशा फिल्मचा समजा एखादा दिग्दर्शक किंवा निर्माता, त्या फिल्मचा निर्माता दिग्दर्शक तो नाही बरं का, मी फक्त एक रेफरन्स सांगतोय, ह्याचा नंतर केरळ स्टोरीचा निर्माता आहे विपुल शहा. तर त्याचं मला कौतुक वाटत नाही, किंबहुना मी त्याला बिलॉंग पण करत नाही, जरी तो कोणी असला तरी. लक्षात येईल मला काय म्हणायचंय. माझा मुद्दा हा नाही आहे की जैन तत्व खूप छान आहेत, पण जैन तत्वांचं नाव घेऊन मी फक्त जैन आहे असं सांगून मी जर कसाही वागू लागलो तर तुम्ही मला माझं म्हणणार आहात का? मी म्हणलं समजा मी जैन आहे आणि मी कसाही वागू लागलो तर तुम्ही मला जैन म्हणणार नसाल. त्या भावनेनं प्रचारकी विद्वेषी धर्माधर्मांमध्ये तेढ करणारे सिनेमे, जे कोणतरी राजकीय फूस मिळते म्हणून, राजकीय फंडिंग मिळते म्हणून जर बनवत असेल तर त्या सिनेमांना मी बिलॉंग करत नाही. आय डोंट गो टू सच काइंड ऑफ फिल्म्स, फिल्दी फिल्म्स. मग हे करत असताना सरांनी ना जो मुद्दा सांगितला शांताराम बापूंच्या ह्याच्यात, त्यांनी जैनत्व कसं आणलं इनडायरेक्टली वगैरे, ते सुद्धा डायरेक्टली जैनत्व भारतीय सिनेमे इतके आहेत आणि भारतीय सिनेमांमध्ये फायनान्स सेक्टरमध्ये जैन लोकांचं प्रमाण खूप आहे. तरी सुद्धा आपल्याकडे एक डिबेट सुरू असतो बघा, मराठी सिनेमावर एक ब्राह्मण्यवादी संस्कृतीची चौकट आहे. एक डिबेट आहे, त्या डिबेटबद्दल तुमची मतं माझी मतं वेगळी असू शकतील, पण असा एक डिबेट आहे, ब्राह्मण्यवादी चौकट दिसते. किंवा आपल्याकडचा नागराज मंजुळेसारखा जे दलित वास्तव घेऊन जे सिनेमे बनवतो, त्याच्यामध्ये एक दलित राजकारण, दलित सांस्कृतिक चिन्ह, पा रणजित साऊथकडचा दिग्दर्शक, त्याच्या जेव्हा तो सिनेमा करतो, अगदी कालासारखी कमर्शियल फिल्म करतो पा रणजित रजनीकांतला घेऊन, पण त्या सिनेमामध्ये त्याच्या कल्चरल पॉलिटिक्सची चिन्ह त्या सिनेमाच्या दृश्यरचनेत दिसतात, कथारचनेत दिसतात. तसं जैनत्व प्रखरपणे, माझी स्वतःची अपेक्षा नाही, माणूस जरी दिसला तरी मला तो जैनच वाटेल किंवा तो लिंगायतच वाटेल किंवा तो आजच्या दिवशी तो सांता क्लॉज वाटेल. ओके, मला असं म्हणायचंय इतकं ठळकपणे दिसलं नाही. मग इतकं ठळकपणे का दिसत नाही ह्याचा पण विचार करायला पाहिजे. हे अंतर्मुख करणारे प्रश्न मला पडलेले आहेत, जे ज्यांची प्रस्तुती मी तुमच्या समोर करतोय. हां, या सगळ्या राड्यामध्ये मला एक दिग्दर्शक भेटला, आनंद गांधी. तो जेव्हा मोदीचा गांधी झाला, हे मी का म्हणतो सांगतो, त्याचं मूळ नाव मोदी होतं. तो हिंदू वैष्णव फॅमिलीत जन्मला, त्याच्या आईनं पुनर्विवाह केला काही कारणानं आणि त्याच्यामुळे तो जैन परिवारात आला आणि जैन परिवारात त्याचं पालनपोषण झालं. पण तो स्वतःला नास्तिक म्हणतो. पण त्यांना बनवलेला एक सिनेमा आहे शीप ऑफ थिसस, जो गेल्या 25 वर्षातले जर 10 चांगले सिनेमे कुठल्याही चांगल्या समजूतदार संवेदनशील समीक्षकानं काढले, त्या 10 फिल्ममध्ये ती एक फिल्म असतेच, शीप ऑफ थिसस, फिल्म बाय आनंद गांधी. त्या फिल्ममध्ये ती एक
फिल्म कशी आहे ती बनलेली आहे, 3 वेगवेगळ्या शिप ऑफ थिसिस अगोदर कन्सेप्ट सांगतो. शिप ऑफ थिसिस काय म्हणतो माहिती आहे का, की जर एखादं जहाज आहे आणि त्या जहाजाचा एक पार्ट आपण नादुरुस्त झाला, तो काढला, त्यात एक दुसरा पार्ट घातला आणि असं होता एक दिवस असं झालं की सगळेच्या सगळे पार्ट बदललेले आहेत. तर आता ते जे जहाज आहे ते मूळ जहाज आहे का? शिप ऑफ थिसिस हा एक तत्वज्ञानातला डायलेमा आहे, एक पेच आहे तत्वज्ञानातला. तर ह्या नावाने त्यांनी एक फिल्म केलेली आहे. त्या फिल्ममधल्या एका एपिसोडमध्ये, त्यात प्रत्यक्ष नाव घेतलेलं नाही आहे, पण जैन मॉन्क दाखवलेला आहे एक, आणि तो जैन मॉन्क दाखवलेला आहे आणि तो प्रयोगशाळेत प्राण्यांवर जे क्रूर तपासण्या होतात त्यांच्या विरोधात आंदोलन करत असतो, तो जैन मॉन्क. ओके. आणि हा जैन मॉन्कला एक सपोर्ट करणारा एक लॉयर आहे, तो लॉयर नास्तिक आहे. पण काही कारणानं हा जैन जो मॉन्क आहे, म्हणजे साधू जे आहेत, तर ते त्या फिल्ममध्ये त्यांचं मुद्दाम ते वाद नको म्हणून त्यांनी ते नाव घेतलेलं नाही, जैन वगैरे असं नाव घेतलेलं नाही, त्याला एक काही वेगळंच नाव दिलेलं आहे. पण त्या फिल्ममध्ये तो जो मॉन्क आहे, तर तो मॉन्क आजारी पडल्यानंतर त्याला त्याच कंपनीनं बनवलेलं औषध घेण्याची वेळ येते. अर्थात आपल्याला माहिती आहे आपले मुनी खूप त्यांनी व्रत घेतलेले असतात, त्यांनी ते त्यांना ते चालत नाही वगैरे वगैरे. पण मग तो त्या वकील आणि त्या जो लॉयर आहे त्यांच्यातला डिबेट दाखवलेला आहे की जर तुम्ही एक औषध घेतल्यामुळं, हे औषध घेतल्यामुळं तुम्ही जर अनेकांचे प्राण वाचवू शकणार असला, ह्यातला मी कुणाची बाजू घेत नाही, लॉयर बरोबर आहे का तो मॉन्क बरोबर आहे ह्याबद्दल मी जात नाहीये. तुम्ही तुमच्या आपल्या स्वतःच्या सद्विवेकानुसार हा निर्णय घेऊ शकता. पण मला असं म्हणायचं आहे की हा जो पेच आहे, म्हणजे अहिंसा ह्या गोष्टीचा आजच्या आधुनिक वर्तमान जगात जगत असताना पडणारे पेच काही असू शकतात. त्या पेचांचं काय करायचं असा घेऊन ह्यानं फिल्म केलेली आहे. पण त्यात कुठेही जैन शब्दच नाही आहे, म्हणजे त्याच्या मॉन्कमध्ये ड्रेसमध्ये तो दिसतो, पण तरी सुद्धा तो पेच मला ती फिल्म खूप आवडली होती. इतर 2 कथा वेगळ्या आहेत, पण त्यातली एक कथा ती होती. आता अशाच पद्धतीच्या फिल्म्स, आज नाताळचा दिवस आहे, मग बायबलच्या 10 आज्ञा मला आठवतात. तर क्रिस्तोफ किस्लोवस्की नावाचा एक पोलंडचा दिग्दर्शक आहे, त्यानं बायबलच्या 10 आज्ञांवर आधारित प्रत्येक एका आज्ञेवर एक अशी 10 चित्रपटांची एक मालिका केली. त्याचं नाव आहे डेकालॉग. ओके, नाव सोडून द्या, दिग्दर्शकाचं नाव सोडून द्या, ते महत्त्वाचं नाही आहे मुद्दा. तर त्या फिल्ममध्ये त्यानं असंच केलेलं आहे, येशू ख्रिस्तानं केलेली आज्ञा आणि त्या आज्ञेचं आजच्या वर्तमानात जगतात जर मी ती आज्ञा फॉलो करायचं ठरवलं तर ती करताना मला पडणारा नैतिक पेच, लक्षात येतं ना मला काय म्हणायचं ते. तर तो नैतिक पेच, माझा एखादा शब्द कळला नाही तर तुम्ही विचारू शकता, अवघड वाटला किंवा एखादी कन्सेप्ट नाही कळली तर ह्या दोघांच्यातला पेच हे दाखवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे फक्त एखाद्या तत्वाचं फक्त गौरवीकरण करण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला ते फिलॉसॉफिकल गोंधळात जायचं नसतं, पण त्याला प्रत्यक्ष ते तत्व कसं अडचणीत आणतं किंवा तत्वासाठी तो किती तत्व पाळणं चांगलंच, पण त्याला तो तत्वाचा फॉलो करत असताना किती पेच पडतो, अशा पद्धतीची सुबुद्धी त्या क्रिस्तोफ किस्लोवस्कीला होते. पण आपल्याकडच्या जैन दर्शनात इतकी महत्त्वाची तत्व, अपरिग्रहता, अनेकांत, अहिंसा, इतकी महत्त्वाची मूलभूत तत्व असताना या तत्वांना स्पष्टपणे दृगोच्चार होईल, ते असं स्पष्टपणे दिसेल, ठळकपणे दिसेल असे सिनेमे आपल्याकडे बनलेले आहेत का? हा मला पडलेला प्रश्न आहे आणि मी माझा प्रश्न तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय. म्हणजे मी परत म्हणतोय, मी फक्त यातलं जैनत्व म्हणत नाही, तो मानवतावादी जरी आशयापर्यंत पोहोचला जसं शांताराम पोहोचत होते ते मला मान्यच आहे, पण केवळ गल्लाभरू पलायनवादी सिनेमे बनवण्याचं काय करायचं? या आनंद गांधीच्या या फिल्ममुळं त्याला मुंबई युनिव्हर्सिटीनं कॉन्ट्रीब्युशन टू जैन फिलॉसॉफी हा पुरस्कार दिला होता. त्याचं खूप ठिकाणी कौतुक झालं होतं. त्यानं नंतर दुसरी एक फिल्म बनवली ज्याच्यामध्ये तो क्रिएटिव्ह डिरेक्टर होता, पण त्याचा दिग्दर्शक होता राही अनिल बर्वे. ती दुसरी फिल्म आहे तुंबाड. बहुतेक तुमच्यातल्या काही जणांनी पाहिली असण्याची शक्यता आहे. तुंबाड सुद्धा ह्या 25 वर्षातली 10 सिनेमे काढले तर त्यातली एक असायला पाहिजे, सगळ्याच बाजूनी, तांत्रिक बाजूनं, आशयाच्या बाजूनं. आणि त्या पहिलाच कोट होता, गांधीजींचा कोट होता,
एका व्यक्तीचा हव्यास भागण्यासाठी या पृथ्वीतलावर काही नाही, सगळ्या माणसांच्या गरजा भागू शकतील. गांधीजींचा कोट आहे ना, म्हणजे अहिंसा गांधीजींच्या माध्यमातून आनंद गांधी तिथं मांडतोय. ओके, सिनेमा हॉरर आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, तो त्याचा जॉनर कुठल्या जॉनरमधून मांडायचा तो दिग्दर्शकाचा चॉईस आहे. त्यात व्यावसायिक आहे, त्यात सगळ्या गोष्टी कलात्मक मुद्दे आहेत, सगळे मुद्दे आहेत त्यामध्ये. पण तो ह्या पद्धतीची फिल्म करताना त्याचा फिल्म कुठेही सवंग होत नाही. आणि अशा फिल्ममध्ये तो कुठल्या पद्धतीनं आनंद गांधी एक नाव घेतलं तर हाच आनंद गांधी आणखीन एक डॉक्युमेंटरी येते, तो बघतो. म्हणजे जसं पुरुषांच्या जगात स्त्रिया दुय्यम असतात ना, तसं मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांच्या दुनियेत माहितीपट आणि लघुपट परिघावरचे असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं सगळी लोक. तर निष्ठा जैन नावाची एक माहितीपट करतीये जी आम्हाला माहितीही नसते. ती परिश्रमपूर्वक पुन्हा पुन्हा भारतातल्या ज्वलंत प्रश्नांवर माहितीपट बनवत असते. तिची माहितीपट जगभरातल्या, ती जैनच असते तरी जैन लोकांना, मला नाही वाटत आता निष्ठा जैन मी म्हणल्यापूर्वी एखादा जर कोण असेल मला माहिती आहे म्हणलं असेल तर असेल, पण ती आमच्याकडून पोहोचलेली पण नसते. निष्ठा जैन तिनं शेतकऱ्यांच्या आंदोलनावर फार्मिंग द रिव्होल्युशन असं मी नाव आता विसरलो, एक असेल माझ्याकडे कदाचित, नंतर सांगेन मी तुम्हाला, थोड्या वेळ सांगतो, एक मिनिट. फार्मिंग द रिव्होल्युशन बनवली तिनं. लक्ष्मी अँड मी यासारखी एक माहितीपट बनवला आहे ज्याच्यामध्ये घरकामाला येणारी मोलकरीण आणि मी, ती लक्ष्मी आणि मी जरी घरातली काय मालकीन जरी असले तरी एका लेवलला ती माहितीपट, ती सेल्फ रिफ्लेक्सिव्ह आत्मप्रतिबिंबात्मक माहितीपट येतो. एका स्तरावर त्या लक्ष्मीशी तुलना करता करता तिला असं वाटायला लागतं की आपणही मोलकरीणच आहोत का. डॉक्युमेंटरी आहे, समाज वास्तवाचं प्रखर दर्शन आहे. ही निष्ठा जैन गुलाबी गँग नावाची, ज्याच्यावर अतिशय भ्रष्ट सिनेमा गुलाब गँग म्हणून माधुरी दीक्षित चालू होता, तोच आठवणार आपल्याला तोच पोचणार. पण गुलाबी गँग हा माहितीपट आनंद गांधीनं, म्हणजे ह्या फिल्मचं पोटेन्शियल लक्षात घेऊन ही दिग्दर्शिका काही ती करू पाहते म्हणून ही फिल्म प्रेझेंट केली होती. भारतात वितरित झालेला पहिला व्यावसायिक स्तरावरचा बॉक्स ऑफिसवर रिलीज केलेला तो माहितीपट होता गुलाबी गँग. तो गुलाब गँग ज्या वेळेला आला की नाही, गुलाब गँगचं अगोदर नाव गुलाबी गँग होतं, पण ह्यांनी माहितीपटाने क्लेम केल्यानंतर त्यांचं नाव त्यांना शाबूत राहिलं. माधुरी दीक्षितला तिचं नाव माधुरी दीक्षित नाही, त्या दिग्दर्शक निर्मात्याला त्यांचं नाव बदलायला लागलं. तर ह्या पद्धतीचे प्रचंड ताकदीची माहितीपट आणि परिवर्तन, म्हणजे मगाशी सरांनी पण सांगितलं शांताराम परिवर्तन वगैरे, त्यामुळे त्यात मी जास्त जात नाही, पण परिवर्तन महत्त्वाचं आहे. आणि परिवर्तन, जितकं परिवर्तन आध्यात्मिक स्तरावर महत्त्वाचं आहे तितकं परिवर्तन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर होणाऱ्या राजकारणामध्ये सुद्धा घडणं. तिथले प्रस्थापित आपण आहोत का, नसलो तर आपण प्रस्थापित होऊन शोषकच व्हायचंय का आपण शोषण विरहित समाज व्यवस्थेची स्वप्न पाहिजेत, जसं अक्कोळे सर पाहतात. म्हणजे ते रस्त्यावरून उतरून मी जसं बोलतो सर रस्त्यावर उतरून काम करतात. एनिवे मी त्यांची जाहिरात करत नाहीये, त्यांनी मला काही पाकिट वगैरे दिलेलं नाहीये तर फक्त मला ते जाता उदाहरण आठवलं म्हणून. तर अशी खूप उदाहरणं सांगता येतील. तपशील वाढेल, इसेन्स मला हेच सांगायचं आहे. त्यामुळे तपशील वाढवण्यात मला नाही वाटत की फार काय हशील आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सिनेमांमधनं एकतर मानवतावादी मूल्य किंवा जैन मूल्य, जशी मला आपण क्षमावली खूप म्हणतो, खरंच क्षमा करतो का? या क्षमेचं दर्शन देणारे सिनेमे आमच्याकडे क्वचित आलेले आहेत. डोर नावाचा एक सिनेमा आला होता ज्याच्यात दुबईमध्ये एकाच्या नवऱ्याकडून दुसऱ्याच्या नवऱ्याचा खून झालेला असतो. तिला फाशी शिक्षा तेव्हाच रहित होणार असते की जेव्हा ती बायको माफी शिक्षा माफ करा म्हणून म्हणेल, असा काहीतरी कायदा असतो तिथला. आणि मग ती एक बाई दुसऱ्या बाईला प्रयास करत असते की, आणि तिथं शेवटी त्या क्षमेपर्यंत पोहोचतात. क्षमा हे मूल्य घेऊन किती ताकद किती आहे. आजच्या युगात जर क्षमा मूल्य घेऊन सिनेमा केला आणि प्रेक्षक सजग असतील तर अर्थात सिनेमा चालू शकेल ना. सिनेमा चालेल न चालेल सोडून द्या, पण सिनेमा निदान लोकांपर्यंत पोहोचेल ना. सिनेमा पोहोचला तर असे सिनेमे पोहोचले का. सिनेमा खूप प्रभावशाली माध्यम आहे. वेडे नाहीत राज्य करते सिनेमा वापरायला.
मतदान वळवता येतं. तर मला असं म्हणायचं आहे की तर मी आत्ताच एक जाफर पनाही नावाचा एक इराणी दिग्दर्शक आहे. मी मुद्दाम जैनच उदाहरण द्यावं असं मला वाटत नाहीये. इराणचा दिग्दर्शक आहे. त्याला आता कान्समधलं बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालंय. त्याची फिल्म आता ऑस्करच्या रेसमध्ये आहे. त्याला इराणमध्ये गेल्या गेल्या अटक होणार आहे, कारण तो तिथल्या राजकीय व्यवस्थेविरोधातली सिनेमे करतो. आणि ह्याची शेवटची जी फिल्म आहे, इट वॉज जस्ट अन ॲक्सिडेंट नावाची फिल्म आहे, जी आता मी इफ्फी गोव्यामध्ये बघितली. इट वॉज जस्ट अन ॲक्सिडेंट. त्यामध्ये ज्या सरकारी अधिकाऱ्यानं भ्रष्ट म्हणजे जेव्हा राजेशाही म्हणजे तिथला हुकुमशाही जास्त प्रबळ होती आत्तापेक्षा सुद्धा, म्हणजे आत्ता जो आहेच ती, तर त्यांनी ज्याच्यावर अत्याचार केलेले असतात त्याला एक जण माणूस पकडतो आणि त्याला मारायचं ठरवतो. पण नंतर तो त्या क्षमेच्या लेवलला येतो, क्षमावलीच्या लेवलला होतो. नाही तर मला मिच्छामी दुःखदम नुसतं म्हणायचं म्हणजे त्यात मला अर्थ वाटत नाही. आपण क्षमा खरंच करूया, एकमेकांना क्षमा करूया. जी क्षमा मी आत्ता तुमच्याकडून मागतोय, कारण कदाचित मी माझ्या विषयाच्या काही मर्यादा सोडून कदाचित तुमच्या भावना दुखवणारं काही बोललो असेल तर ते त्याच हेतूने बोललेलो आहे की परिवर्तन शक्य आहे, हे शक्य व्हावं यासाठी. धन्यवाद.